खासदार संजय राऊत राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। त्यामुळे आता युतीच्या चर्चांना अर्थातच उधाण आलंय। मुंबईसह इतर अनेक महानगरपालिकांमध्ये मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढणार का या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। कारण जवळपास हे निश्चित झालेलं आहे, युती घोषित होऊ शकते कधी देखील। मात्र या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत राज ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेत। खासदार संजय राऊत आपण पाहतोय राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। या भेटीमध्ये काय चर्चा होते हे आपल्याला कळेल। थेट जाऊयात शिवतीर्थाबाहेर। आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत या भेटी संदर्भातले अधिकचे तपशील आपल्याला देतील। श्रेयस, खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटण्यासाठी खासदार संजय राऊत आणि अनिल परब या शिवतीर्थ निवासाने आलेत। संजय राऊत आणि अनिल परब शिवतीर्थ निवासाने आलेत। संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आज आम्ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटणार आहोत असं थेट वक्तव्य केलंय। आपण खऱ्या अर्थानं कस्तुरी फ्रंट गेटला आहोत, जिकडे फ्रंट गेटला गोष्टी आहेत आणि फ्रंट गेटवरून एंट्री प्रत्येक नेता घेताना दिसतो। मात्र संजय राऊत आणि अनिल परब हे मागच्या दाराने आले, त्यामुळे कुठे ना कुठे आता चर्चांना मोठ्या प्रमाणावर खऱ्या अर्थानं अनेक चर्चा होता दिसत आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आता कधी युती होणार हा सगळ्यात मोठा संदर्भ, सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला आहे। सगळ्या गोष्टी पाहण्यात आल्या आहे। एकंदर पाहायला गेलं तर मागच्या 2-3 महिन्यापासून सगळे नेते मंडळी असतील, मग शिवसेना ठाकरे गटाचे नेते मंडळी आणि मनसेचे नेते मंडळी हे एकमेकांना भेटतात पण आहेत। पण ही भेट आता अत्यंत महत्त्वाची आहे, कारण पुढच्या 2-3 दिवसातच या सगळ्या गोष्टी होणार असं वाटतंय। आपण पुन्हा एकदा शिवतीर्थ इकडे जाऊया। शिवतीर्थ निवासस्थानी खऱ्या अर्थानं आता आपण बघतो अनेक नेते मंडळी इथे आता येताना आपल्याला दिसत आहेत। मनसेची नेते मंडळी असतील, शिवसेनेची नेते मंडळी असतील, ठाकरे गटाची खऱ्या अर्थानं नेते मंडळी ही सगळी आता शिवतीर्थावर आली आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटायला। अशी सुद्धा चर्चा आहे की महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही युतीची घोषणा करू असं प्रत्येक वेळा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पण सांगितलेलं आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पण सांगितलेलं। त्याने हेही सांगितलेलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लोकांना सांगावी लागेल की कधी निवडणुका घोषित होतील यासाठी ही दोन्ही ठाकरे बंधू थांबले होते का? कारण आपण बघू शकतो निवडणुकीची घोषणा झालेली आहे, त्यामुळे कुठे ना कुठे युतीची घोषणा कधी होईल ही सगळ्यात जास्त महत्त्वाची। त्यात सोबतच आज वरळी डोममध्ये शिवसेना ठाकरे गटाचा एक मोठा मेळावा कार्यकर्त्यांचा होणारा पदाधिकारी मेळावा आहे, त्यामुळे तिथं सुद्धा लक्ष असेल। या मेळाव्यात कुठे अर्थातच गोष्टी असेल। आपण बघू शकतो तर संजय राऊत यांची आता गाडी सुद्धा आपल्याला आज दिसते, जी मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवतीर्थ या निवासस्थानी खऱ्या अर्थानं पोहोचलेली आहे। कस्तुरी महत्त्वाची गोष्ट ही की 2 ठाकरे बंधू एकत्र एका मंचावर येऊन युतीची घोषणा करतायत का हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला आहे आणि ती घोषणा करण्यासाठीच ही भेट आहे का हेही आपल्याला पाहावं लागेल। शिवतीर्थ निवासस्थान जिकडे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे संजय राऊत यांना भेटतायत, अनिल परब सोबत आहेत। खऱ्या अर्थानं अनेकदा इथं उद्धव ठाकरे सुद्धा आलेले, ते सुद्धा जेव्हा मागच्या वेळी आले तेव्हा अनेक गोष्टी घडल्या दिसतात, तेव्हा ठाण्याचे काही पदाधिकारी पण त्यांच्यासोबत होते। पण यावेळी संजय राऊत ज्यांनी खऱ्या अर्थानं प्राईम भूमिका ज्या आता या युतीच्या संदर्भात पार पाडतायत का हा सगळ्यात मोठा प्रश्न असेल। मागच्या 2 महिन्यापासून आपल्याला अशी चर्चा होती की मनसेकडून नितीन सरदेसाई, बालालंकर आणि शिवसेनेकडून अनिल परब आणि वरुण सरदेसाई हे युतीच्या संदर्भातली सगळी कामं आपल्याला करताना दिसत आहेत। मात्र या काम करत असताना कुठे ना कुठे चर्चा जी होत होती ती 2-3 महिन्यापासून झाली, मग ती प्रत्येक सीटवर झाली का? आणि प्रत्येक सीटवर झाली असेल तर त्या सीट शेअरिंगमध्ये कुठे ना कुठे काँग्रेसला बाहेर काढून आता खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीच्या सगळ्या संदर्भांना बाहेर काढून खऱ्या अर्थानं शिवसेना, उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येताना दिसत आहेत का? आणि ही चर्चा आता मोठ्या प्रमाणात होताना दिसते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी संजय राऊत पोहोचलेले आहे, त्यामुळे आपण बघू शकतो तर राज ठाकरे जे आहेत ते आता काय भूमिका घेत आहेत आणि या संदर्भात 2 ठाकरे बंधू जर एकत्र आले तर एकत्र येऊनच या सगळ्या युतीची घोषणा कस्तुरी करतायत का हा सगळ्यात मोठा प्रश्न आता उभा राहतो। नक्कीच आज ठाकरेंच्या शिवसेनेचा संध्याकाळी मेळावा देखील आहे आणि या मेळाव्यात घोषणा होण्याची दाट शक्यता आहे का श्रेयस युती संदर्भात? आपण बघू शकतो तर त्याचे 2 संदर्भ आहेत कस्तुरी। सगळ्यात पहिला संदर्भ आपल्याला मानला पाहिजे की युतीची घोषणा कोण करेल तर पक्षप्रमुखच करतील, म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोघांचं एकत्र या युतीच्या घोषणाबद्दल मंचावर येणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। जर हा संदर्भ आपण पकडला की आजच्या खऱ्या अर्थानं जो मेळावा आहे त्या मेळाव्यात युतीची घोषणा होते तर या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा मंचावर असतील का?
कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे मंचावर असतानाच खऱ्या अर्थानं युतीच्या घोषणा होतील किंवा युतीच्या घोषणा केल्या जातील हाच संदर्भ खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. मात्र या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्ष म्हणून उद्धव ठाकरे कुठला वेगळा दिवस निवडतील का. कारण आता अर्थात आपल्या हातात खऱ्या अर्थानं बघू शकतो तर युतीची घोषणा जर केली तर कुठे ना कुठे प्रचार किंवा जेव्हा जे पदाधिकारी आहेत ज्यांना खऱ्या अर्थानं तिकीटं मिळणार आहेत ज्यांना खऱ्या अर्थानं त्या गोष्टीकडे काम करायचं आहे त्या सगळ्या गोष्टी पण सुरू होतील. बरोबर. पण आपण पाहतोय की आता महाविकास आघाडीमधला काँग्रेस तर बऱ्यापैकी स्वबळावर लढतोय, पण शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे अशी देखील युती होऊ शकते का? आपण एक तर आपल्याला पाहावं लागेल की शरद पवार यांनी अगोदरच सांगितलेलं आणि शरद पवार हे अगोदर सुद्धा अनेक त्यांच्या बैठकीत असं म्हटलेत की जर आपण सत्याच्या मोर्चासाठी एकत्र आलो तर मग आपण निवडणुकीला एकत्र का नाही सामोरं जातो हा प्रश्न त्यांनी आपल्या नेतेमंडळींना सुद्धा विचारला आणि त्याचसोबत त्यांनी काँग्रेसला सुद्धा विचारला. पण त्याचं उत्तर काँग्रेसकडे नव्हतं असं आपल्याला चर्चेतून आपल्याला कळलेलं आहे. या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेलं तर काँग्रेसची जी प्राईम कोर कमिटी आहे त्यांनी थेट सांगितलं की आम्ही मनसेसोबत जाऊ शकणार नाही. ठाकरेंसोबत जाण्याचा विषय वेगळा आहे उद्धव ठाकरेंसोबत, मात्र मनसेसोबत जाऊ शकत नाही कारण त्यांची भूमिका आणि आमची भूमिका ही कम्प्लिटली वेगळी आहे. मात्र या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तर शरद पवार यांनी त्यावेळी सुद्धा प्रश्न विचारलेला की कॉमन मिनिमम प्रोग्राम त्यासाठीच असतो जर कुठल्या पक्षाला जर आपली भूमिका वेगळी असेल. कारण महाविकास आघाडीची स्थापना जेव्हा झाली तेव्हा कॉमन मिनिमम प्रोग्रामवर अनेक दिवस काम झालं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तरी कॉमन मिनिमम प्रोग्राम जर ठरवला तर ही गोष्ट साध्य होऊ शकत नाही का. तर आता हा कॉमन मिनिमम प्रोग्राम जर राष्ट्रवादी ठाकरे बंधूंसोबत आहे, जर शरद पवार आणि ठाकरे बंधू हे एकत्र येत असतील आणि जर तो कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरत असेल तर ते कॉमन मिनिमम प्रोग्रामची चर्चा आज या बैठकीत होताना दिसते का. कारण आता ही बैठकीला सुरुवात झालेली आहे कारण मागच्या 10 मिनिटापासून संजय राऊत हे थेट इथं पोचलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं अनिल परब यांच्यासोबत आहेत. अनिल परब ह्या सगळ्या चर्चेमध्ये कस्तुरी मागच्या 2 महिन्यापासून जे मनसेची काही नेते मंडळी आणि शिवसेनेची नेते मंडळी जे एकमेकांना भेटत आहेत त्यात अनिल परब ही महत्त्वाची भूमिका पार पाडतात. संजय राऊत यांच्या आजारपणामुळे खऱ्या अर्थानं संजय राऊत हे बोलत नव्हते, मात्र आता संजय राऊत फोर फ्रंटवर येऊन या युतीबद्दलच्या चर्चा करताना दिसतात, या युतीबद्दलच्या गोष्टी करताना दिसतात आणि तेच चर्चा आपल्याला इकडे मोठ्या प्रमाणावर कस्तुरी पाहायला मिळत आहेत. आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की लवकरात लवकर युतीची घोषणा होईल. जर युतीची घोषणा झाली तर पक्षप्रमुख एकटे उभे राहून ते चालणार नाही, मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना यावं लागेल. आज जो वरळी डोंगरला मेळावा आहे त्या मेळाव्यात खऱ्या अर्थानं आज उद्धव ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. पण त्या कार्यकर्त्यांना संबोधित करण्यामध्ये जर युतीची घोषणा झाली तर त्या मेळाव्यात राज ठाकरेंचं तिकडे येणं होईल का आणि जर ते येणं होईल तेव्हाच युतीची घोषणा होईल हेच आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच. आणि आता राज ठाकरेंना भेटण्यासाठी संजय राऊत पोहोचलेत. कदाचित या मेळाव्याचं निमंत्रण देखील ते देऊ शकतात कारण मराठी माणसासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेत असं ते वारंवार सांगतायत. मुंबईमध्ये त्यांची युती होण्याची दाट शक्यता आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर श्रेयस जागा वाटप कसं काय होऊ शकतं. कारण मराठी म्हटलं की त्याच्या मागे शिवसेना आतापर्यंत होती आणि मनसे देखील आहे. राज ठाकरेंनी मराठी माणसासाठी काम केलेलं आहे, उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे, पण त्यांच्या विरोधात आता मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, नवी मुंबईमध्ये सगळीकडेच शिंदेंची शिवसेना आणि भाजप बरोबर ताकदीनं उभा आहे. इतक्या वर्षांपासून BMCमध्ये ठाकरेंची शिवसेना आहे. ही सगळी गणितं पाहता जागा वाटप कसं होऊ शकतं. खऱ्या अर्थानं त्यासाठीच आपण बघू शकतो तर मागच्या 3 महिन्यापासून ही सगळी नेते मंडळी भेटत आहेत असे आपल्याला कळतंय. सूत्रांच्या माहितीनुसार या नेते मंडळींना सगळी जबाबदारी देण्यात आली होती ज्यामध्ये प्रत्येक सीट शेअरिंग जो असेल, जो मनसेला काय सीट शेअरिंग मिळणार आहे, शिवसेना ठाकरे गटाला काय सीट शेअरिंग मिळणार आहे. कारण आपण बघू शकतो तर आतापर्यंत अनेक पदाधिकारी आहेत किंवा अनेक कार्यकर्ते आहेत ते एकमेकाच्या विरोधात आजपर्यंत लढलेले आहेत. थोडं थांबवते. सचिन अहिर आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आहेत ते. सचिनजी, तुमचं पुढारी न्यूजमध्ये स्वागत आहे. संजय राऊत आता राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले. ही नेमकी भेट युती संदर्भातच आहे का? नाही, आता अनेक अशा बैठका आणि भेटी होतच राहणार आहेत. त्याला कारण असं आहे की काही प्राथमिक चर्चा, अनौपचारिक चर्चा या अगोदर झालेत. आता ज्या अर्थी काल निवडणूक आयोगाने ही तारखा जाहीर केल्यानंतर एकंदरीत कशा पद्धतीने जायचं, कशा पद्धतीने प्रचाराची यंत्रणा असेल किंवा उमेदवाराच्या बाबतीचा निर्णय कधी कितपर्यंत घ्यायचं या बाबतीत वरिष्ठ स्तरावरती आमच्या वतीने ते नेहमीच भेटत असतं आणि ही भेट अजून पुढच्या काळामध्ये पण प्रत्येक जिल्ह्यानिहाय पण होईल. पण आज संध्याकाळी जो मेळावा आहे त्या मेळाव्यामध्ये युतीची घोषणा होऊ शकते, तुम्हाला काय वाटतं? कसं आहे बघा, हे अनौपचारिक तर झालेलीच आहे. घोषणा करण्याचा अधिकार दोन्ही पक्षाचे प्रमुखांचा आहे.
आणि ते ज्यावेळी सर्व सीट शेअरिंग होईल किंवा सर्व चर्चा अंतिम स्वरूपात होईल. आता या सर्व प्राथमिक चाललेले आहे. प्राथमिक चालले याचा अर्थ असा आहे की चालतच राहतील. या 2-4 दिवसामध्ये ह्याच्यातली स्पष्टता आपल्याला मिळेल. नक्कीच. पण काल निवडणूक आयोगानं निवडणुका घोषित केल्या आणि त्यानंतर आज लगेच संजय राऊत माध्यमांसमोर आले. त्यांनी सांगितलं की आठवड्याभरात आम्ही युतीची घोषणा करू. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील. मग महाविकास आघाडीवर त्याचा एकूण काय परिणाम होईल? ते महाविकास आघाडीची पण बैठक अधिवेशनाच्या दरम्यानच्या काळामध्ये पण देखील स्वतः उद्धवजींची आणि प्रमुख लोकांबरोबर झालेली आहे. काही भागांमध्ये ते बरोबर राहतील, काही भागांमध्ये ते राहणार नाही अशी परिस्थिती आहे. ते एकंदरीत त्या जिल्ह्याची परिस्थिती बघून ती देखील घोषणा पुढच्या काळामध्ये करतील. जसं काल आता उदाहरण द्यायचं असेल तर पुण्यामध्ये सर्व महाविकास आघाडीची लोक एकत्र येऊन त्यांनी पत्रकारांसमोर सांगितलं की आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लोकांच्या समोर जाणार आहोत. तशी परिस्थिती मुंबईमध्ये काय असणार नाही असणार की अधिकृत रीतीने ती सर्व मंडळी वरिष्ठ बोलतील. नक्कीच. पण आता गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरेंच्या शिवसेनेचं प्रस्थ आहे, तिथे प्रभाव आहे BMC वरती. पण आता तुमच्या समोर भाजप आणि शिंदेची शिवसेना देखील उभी येऊन ठाकलेली आहे. याकडे तुम्ही कसं पाहता? हे तर विधानसभेला पण आम्ही पाहिलेलं आहे. विधानसभेमध्ये पण आणि लोकसभेमध्ये पण लोकांनी कौल हे आघाडीला दिलेले आहेत. अशी परिस्थिती असली तरी देखील आपण लक्षात घ्यायला पाहिजे की गेल्या वेळी आम्ही स्वतंत्र लढलो होतो. त्यावेळी आमच्याबरोबर कुठची महाविकास आघाडी किंवा राज ठाकरेंचा पक्ष पण नव्हता. यावेळी ही ताकद अधिक मिळाल्यामुळे मराठी माणसांच्या हिताच्या रक्षण करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित जर लढलो तर निश्चितपणे महापौर हा आमचा झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच. धन्यवाद सचिनजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी असं सांगितलेलं आहे की BMC वरती ठाकरेंच्या शिवसेनेचाच महापौर बसेल. आणि अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, संजय राऊत ठाकरेंच्या भेटीला गेलेत.